छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आता सध्या काही दिवसापूर्वी तेजा नावाचा गुंड जो आहे त्याची धिंड काढण्यात आली होती. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता N11 सुदर्शन नगर भागामधील ठाकरे उद्यान या ठिकाणी दुपारीसुद्धा आणि संध्याकाळीसुद्धा काही गांजा पिणारे बटन नशा करणार नशेखोर मुलं या ठिकाणी गुंड प्रवृत्तीचे येत असतात. आणि इथले वरिष्ठ जे नागरिक आहेत त्यांना फिरायलासुद्धा लाज वाटते, कारण की या ठिकाणी काही कपल पण बसत असतात, आश्चर्यचाळी करत असतात. तर या ठिकाणी आता आपल्यासोबत सुदर्शन नगर इथले रहिवासी आपल्यासोबत आहे. आपण त्याची प्रतिक्रिया घेऊ. काका नमस्कार, नेमकं काय घडतं इथं आपण सांगू शकतो? हॅलो, मी बाळासाहेब ठाकरे उद्यानातनं बोलतो आहे. मी राहायला दीपनगरमध्ये तुकाराम पाटील. इतकी दयनीय अवस्था आहे हे उद्यानाची की दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात, कधी पत्तरवाड्या पडलेल्या असतात, कुठेतरी बाकं तोडलेले असतात. अवैध धंदे चालतात तिथे. स्पष्ट बोलतो मी तुम्हाला. नाही, अवैध धंदे म्हणजे अवैध धंदे इथं म्हणता येणार नाही साहेब. हॅलो, म्हणजे नको ते बघता येणार नाही असं, म्हणजे बघणाऱ्याला लाज वाटते, पण ते बसणाऱ्यांना किंवा शिस्तीचं पालन करणाऱ्या लाज वाटत नाही. इतके अवस्था पर इतकी घाण पडलेली आहे की ते प्रत्यक्षात येऊन जर बघितलं आहे तर इथे फिरता येणार नाही. संध्याकाळच्या वेळेस ज्येष्ठ नागरिक इथे फिरत असतात, फिरता येत नाही. कुणाला या ते स्वच्छतेचं महत्त्वाने घाण पडलेली असते. तर याच्यात कॉर्पोरेशननं आणि विशेष करून पोलीस प्रशासनानं या गोष्टीवर लक्ष द्यावं अशी आमच्या कडकडीची विनंती आहे. ओके, नमस्कार. आपल्यासोबत आता इथले फिरणारे आपल्या रहिवासी इथले आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊया. दादा, आपलं काय मत आहे? प्रशासनाकडून आपली काय मागणी आहेत? माझं मत असं आहे की महानगरपालिका प्रशासनानं शहरामध्ये उद्यानं बनवले. ते कशासाठी बनवले? बारीक मुलांना खेळता यावं, आबाल वृद्धांना फिरता यावं, याच्यासाठी हे बनवलेले आहे. पण एकंदरीत इथलं जर चित्र बघितलं आपण तर इतकी अस्वच्छता आहे. आणि जे टोळके असतात उन्हाळ मुलांचे ते सुद्धा भरपूर असतात इथं. आणि बघितलं तर एकदम अस्वच्छता आहे इथं. म्हणजे अंधार पडल्यानंतर मुलांचं दारू पिणं, नशा करणं, हे अशी वृत्ती इथं सध्या चालली आहे. तर माझी महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की यांनी त्वरित त्याच्यावर लक्ष द्यावं आणि ह्या गोष्टीला आळा घालावा. आपलं नाव? विजय मस्के पाटील, छत्रपती संभाजीनगर म्हणून KK न्यूज नेटवर्क. धन्यवाद.